माझ्याकडे रात्री 11:15 वाजता एक शेतकऱ्याचा फोन आला की सर मी आणि माझी मिसेस गळ्याला फास लावतोय. काय माझ्यावर फिलिंग्स असतील. मी शांतपणे बसलो. म्हटलं अरे काय रे बाबा काय झालं. तर तो म्हटला गेल्या 14 वर्ष झाले साहेब मी शेती करतोय. गेल्या 10-12 वर्ष माझं डाळिंबाचं पीक खूप चांगलं आलं, पण गेल्या 2 वर्ष झालं की माझं डाळिंबाचं पीक वाया गेलं आणि मी कर्जबाजारी झालो. तर मी म्हटलं मग. तर म्हटलं मी म्हणून म्हणे आता कर्ज झालं हे झालंय, मी कोणाच्या तोंड दाखवण्याच्या लायक राहिलं नाही म्हणून मी आत्महत्या करतोय. म्हटलं अरे म्हटलं तुझं शिक्षण किती. तो म्हटलं 12वी झालंय. म्हटलं तेव्हा किती % मार्क पडायचे. तो म्हटलं 50-60% पर्सेंटेजने मी पास व्हायचो. म्हटलं अरे त्यावेळेस 40% फेल व्हायचा. आत्महत्या तर तू तेव्हा करायला पाहिजे होती, आज कशाला करतोय. म्हटलं तुझ्या जबाबदाऱ्या किती आहेत. तर मला म्हटलं माझा एक मुलगा एक मुलगी आहे. म्हटलं आज तुम्ही आत्महत्या केल्यानंतर तुमच्या मुलांना तुम्ही काय संस्कार देणार. परिस्थिती खराब झाल्यावर पळून जाणं. म्हटलं नाही. म्हटलं असं नाही करायचं. म्हटलं शिवाजी महाराज पण औरंगजेबाच्या तावडीत सापडले होते. त्यांनी काय केलं तिथून शक्कल लढवली आणि पेटाऱ्यातनं बाहेर पडले आणि स्वराज्य स्थापन केलं. ठीक आहे ना, चुकतं ना, कोण नाही चुकलं या जगात. सगळे चुकतात. चूक झाली असेल, तुम्ही कर्ज अंगावर घेतलं असेल, तुम्ही घरातल्यांशी चुकीचं बोललं असेल, फॅमिली मित्र तोडून बसलेलं असेल, होतं ना. आणि मित्र आणि फॅमिलीच जर नाही समजून घ्यायचं तर कोणी समजून घ्यायचं. समजून घेऊन ज्यावेळेस आपण खंबीरपणे त्या पाठीशी उभे राहू ना, महाराज तो आत्महत्या करण्यापेक्षा पण आहे ना तो सक्सेस करतो.